थँक्यू डीजे, थँक्यू. दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत आणि हा फायनलचा सामना आता आपल्याला पुढे बघायला आपण पाहतो. आता अर्थात आपल्याला बघायला मिळणार आहे. मॅचला सुरुवात होते आणि खेळ आपण पाहतो आता पुढे सुरुवात होते. पहिले दोन सलामीचे जे खेळाडू आहेत ते आतमध्ये येऊन थांबलेले. जिमा प्रीमियर लीग साठी आपण पाहतो दोन फायनलच्या टीम पात्र ठरलेल्या आहेत. या दोन टीम मध्ये आता हा शेवटचा आणि अंतिमचा सामना पहिल्या मानाच्या सन्मानाच्या करंडकासाठी आणि पारितोषिकासाठी आपण पाहतो. ठिकाणी ही मॅच ऑन होते. राईट हँड बॅटर, खेळ सुरू झालेला आहे. पहिला चेंडू, टॉस जिंकून बॅटिंग साठी आलेली टीम आहे. एकही सामना आतापर्यंत ही टीम हरली नाही. एकही टॉस ही टीम हरली नाही. पराभव काय असतो या बॅटिंग टीमला आतापर्यंत लांब पर्यंत माहित नाही. असा अनस्टॉपेबल अनबीटेबल हा संघ आहे. अनस्टॉपेबल अनबीटेबल असणारी टीम. या संघाला अजून पराभव मान्य नाही किंवा या टीमचा पराभव करणारी टीम अजून तयार झाली नाही. हा इतिहास आहे या जिमा प्रीमियर लीग मध्ये या संघाचा. दोन अर्धशतक आपल्या नावावरती ठोकणारा तर एक अर्धशतक नावावरती असणारा हा दोन फलंदाजांचा खेळ तुम्हाला आतमध्ये. पुन्हा एकदा विकास, या खेळाडूने गंमत केली या आधीच्या मॅच मध्ये आणि इकडेही त्यांना आपण पाहतो प्रतिस्पर्धेला आतापर्यंत रोखलंय. बॉल यावेळेस समोर समोर आपण पाहतो तिकडे क्षेत्ररक्षक कव्हरसाठी आहेत. एका धावे बरोबरीत संघाचं अकाउंट, संघाचं खातं ओपन होत असताना धावपलकेचा सिलसिला सुरू झाला. एक धाव आली आहे धावपलकेवरती. 5 चेंडू टाकून झाले. 5 चेंडू मध्ये एक आले. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू खेळायचा आहे तो मोहनला. खूप चांगले 5ही चेंडू हाताळले ते म्हणजे विकासनं आणि एक शेवटचा चेंडू आपण पाहतो त्याला पुढे. हा बॉल पुन्हा मिड विकेट मध्ये फक्त ढकलून देण्याचं काम. एक सिंगल धाव तिकडे. एक षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती धावा आहेत त्या दोन धावा धावपलकेवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये सुरुवात अप्रतिम केलेली. इंडस्ट्रियल एरियामधील आपण पाहतो या ठिकाणी हे सगळे सभासद या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना 10 टीम या वर्षी आपण या स्पर्धेसाठी आणल्या. आणि असं नाही की आपण पाहाल या संघामध्ये तुलना होत होती की हा संघ जास्त ताकदवान आहे, हा संघ कमी ताकदवान आहे. एक समान ताकदीच्या असणाऱ्या 10 टीम्स या स्पर्धेसाठी, मात्र 8 टीमला मागे टाकत या 2 टीम फायनलसाठी पात्र ठरल्या आणि आता या 2 टीम मध्ये खेळ सुरू झालेला आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात विशाल आपण पाहतो समोर आलेले. हो यावेळेस धावबादसाठी आपण पाहतो प्रयत्न होता. एक चूरठी धाव घेण्याच्या प्रयत्नात तिकडे आणि एक धाव प्राप्त होती. एका धावेला आपण पाहतो आता पुढे गोळा करायचा आहे. अश्विनकडे जास्त स्ट्राईक ठेवण्याचा निर्णय अर्थात आपण बघतोय मोहन साई, कारण ज्या खेळाडूंना 2 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ठोकलेले आहेत त्यांना जर जास्त चेंडू खेळले तर अर्थात ते आपल्या संघासाठी योग्य आहे आणि त्यासाठी तो प्रयत्न आहे. बॉल यावेळेस 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू 4 रन. थँक्यू डीजे. 4 रन तिथे. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सेव्ह केलेत आपल्या संघासाठी काही धावा. आपल्या संघासाठी आपण पाहतो धावफलक सेव्ह करण्याचा प्रयत्न तिकडे. मॅच मोठी आहे टीम. हा बॉल यावेळेस शरीरावरती आदळला लागला त्यामुळे या चेंडूवरती सुद्धा धाव कोणतीही राहणार नाही. दुसऱ्या षटकासाठी आपण पुढे आलेलो आहोत. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू द बॉलरच खेळण्याच्या प्रयत्नात होतोय. या चेंडूवरती सुद्धा धाव येणार नाही. आतापर्यंत 5 चेंडू या षटकामधले टाकून झालेत आणि एकच चेंडू या षटकामधला विशालला टाकायचा आहे. धावफलक 7 वरती. नो बॉलचा कॉल आपण पाहतो तिकडे पंचांकडून दिला. नो बॉल वरती एक धाव पडून आली म्हणजे या चेंडूवरती 2 धावा TIPL वॉरियर्सला प्राप्त होतील. वॉरियर्स आहे नावात योद्धा आहे त्यांच्या आणि योद्ध्याप्रमाणे लढलेच सुद्धा. पराभव त्यांनी आतापर्यंत मान्य केला नाही आणि इकडे फायनल मध्ये सुद्धा तो मान्य आम्ही करणार नाही. प्रतिस्पर्ध्याला धक्के दिलेले आहेत त्यांनी आणि प्रतिस्पर्ध्याला आपल्या अर्थात स्वतःला त्यांनी इतक्या मोठ्या ताकदीने पुढे आणलंय. रेडचा चेंडू होता. या चेंडूवरती सुद्धा धाव मिळणार नाही. गुड बॉल आपण पाहतो तिकडे. एक चांगला खेळ या षटकामध्ये सुद्धा. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती आहेत त्या 9 धावा धावपलकेवरती आहेत. प्रतिस्पर्धी टीमच्या मनामध्ये आपली धास्ती निर्माण करायला लावणार आहे
TIPL चा संघ ट्रेडियंट ट्रायडंटचा संघ आपण पाहतो मैदानात. 2 षटकामध्ये 9 आलेत आणि षटक क्रमांक 3 साठी बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज रेडी आहेत. खेळ हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ताकद लावली आहे. फिल्डिंग टीमनं सुद्धा आपण पाहतो, प्रिटेक्सनं आपण पाहतो या मॅच मध्ये आपली पूर्ण ताकद लावायला सुरुवात केलेली. यावेळेस गॅप मिळालाय. 4 रन. या चौकारानं धावपलकीवरती 13 धावांचा आकडा हा ऑन बोर्ड वरती पुढे आहे. 13 धावा धावपलकीवरती अजूनही सलामीची जोडी खेळते, ही बॅटिंग टीम साठीची चांगली बाब आहे. ओहो हो, क्षेत्ररक्षकानं पुन्हा एकदा थोडासा आपण पाहतो जवळून चेंडू. या चौकारानं धावपलकीवरती 17 धावांचा खेळ 17 धावांचा खेळ आपण पाहतो धावपलकीवरती. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि 17 धावांचा आकडा हा धावपलकीवरती आपण पुढे बघतोय. एका धावेनं एका चेंडू बरोबरीत खेळ आपण हो, मोठी विकेट. मोठा धक्का आहे हा. ज्या खेळाडूच्या विकेटसाठी देव पाण्यात ठेवले होते ती विकेट मिळाली. बॅटर आपण पाहतो पुढे. पहिलाच बॉल आपण पाहतो थोडासा बॅक टू द बॉलर खेळलेला दिसला. तिसऱ्या षटकासाठी आपण पुढे आहोत. 17 धावा 2 पॉइंट किती 5 यस 2.5. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये. बॅट्समनचं नाव सांगा स्वप्नील सर स्ट्राईकच्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपलकीवरती. 3 षटकांचा खेळ. ज्या विकेटसाठी टीम तयार होत होती, ज्या विकेटच्या शोधात होती, ती विकेट त्यांना मिळाली. अश्विनला बाद करून टाकलेला आहे आणि अश्विन बाद होणं म्हणजे 15-20 नाही तर कमीत कमी तो 25-30 धावांचा गॅप पडेल. धावपलकीचा जो स्कोर बोर्ड आहे त्यामध्ये तो गॅप तुम्हाला बघायला मिळेल. 4थ्या षटकासाठी विकास आठवलेला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पुढे आपण बघतोय. ज्या गोलंदाजानं पहिल्या षटकामध्ये चांगली किफायतशीर गोलंदाजी केली होती त्याला पुन्हा एकदा समोर 4थ्या षटकासाठी आपण बघतोय. हा बॉल यावेळेस पुन्हा एकदा स्वतः फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू. 2 चेंडू लागोपाठचे 2ही चेंडू निर्धाव आहेत. 4थ्या षटकामध्ये आपण आहोत. चॅम्पियन होण्याचा प्रवास आहे, स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आलेला आहे. हा बॉल कव्हर मध्ये चेंडू. हल्ली तुम्ही बघा, स्वप्न मोफत असतात, ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागते आणि हे उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला हे संघर्षाचं मैदान सोडता येणार नाही. त्यासाठीचा खेळ दाखवावा लागेल. 18 धावा धावपलकीवरती. बॅटिंग टीमनं एकही सामना अजून हरला नाही. मात्र लक्षात घ्या, टीम ही पाठीमागची बाब आहे. क्रिकेटमध्ये आम्ही एक गोष्ट मी कायम सांगतो, क्रिकेटच्या मैदानावरती कालच्या पुण्याईवरती तुमचा आजचा दिवस उगवत नाही. तुम्हाला रोज काहीतरी नवीन द्यावं लागतं. तुमच्या कालच्या पुण्याईवरती तुम्हाला आज यश मिळणार नाही. आज पुन्हा तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायचं आहे. 2 चेंडू राहिले त्या षटकातले. हो, क्षेत्ररक्षकानं झेल ड्रॉप केलाय. एखाद्या चांगल्या खेळाडूचा आपण पाहतो झेल सुटणं हे संपूर्ण संघाच्या मानसिकतेवरती परिणाम करणारी गोष्ट असू शकते. 1 चेंडू राहिलाय. 20 धावा धावपलकीवरती आहेत. पुन्हा एकदा एक चांगला फुलोर लेनचा चेंडू. परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 21 धावा या ऑन बोर्ड वरती आहेत. आतापर्यंत एकही जी मॅच टीम हारली नाही ती टीम सुद्धा आता थोडीशी चर्चेत पडली आहे. परिस्थिती बदलू शकते. परिस्थिती माणसाला बनवत सुद्धा नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही. माणूसच परिस्थिती बनवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आपण मान्य करायला हवी. अश्विनला सुद्धा मैदानावरती यावं लागतंय, काहीतरी सांगावं लागतं. यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. कारण फिल्डिंग टीमनं प्रतिस्पर्धेला कोंडीत पकडलाय. पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. 21 धावा धावपलकीवरती आहेत. रणांगण पेटलेलं आहे आणि बघायचं आहे इकडे कोणाकडे चॅम्पियन पद. 5व्या षटकाला सुरुवात होते. पहिला बॉल स्क्वेअर सांगितला. एक अतिरिक्त धाव धावपलकीवरती ऍड होईल आणि खेळ सुरू झालाय. हा बॉल यावेळेस सरळ बॅटनं खेळलाय.
षटकार, या षटकाराने धावपलक्यावरती 28, 28 धावांचा आकडा धावपलक्यावरती. नो बॉल, नो बॉलचा कॉल आपण पाहतो पंचांकडून आणि त्यानंतर एक धाव पळून आलेले. 2 धावा या चेंडूवरती. या 2 धावेच्या मदतीने धावपलक्यावरती पूर्ण झालेला खेळ आहे तो 30 धावा. 30 धावा धावपलक्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये हा खेळ आपल्याला पुढे बघायला मिळतोय. 30 आकडा पूर्ण आहे. फुल टॉस हा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. नो बॉल, अजून एक नो बॉल. नो बॉल पुन्हा एकदा समोर. फ्रीट. पिंटूचे षटक मागणी राहिली होती थोडीशी. आपण पाहतो पुन्हा एकदा पिंटूला पुढे आणण्याचं काम केलंय. 3 क्रमांकाचा जर्सी 5व्या षटकाचा खेळ आपण पाहतो समोर आहे. फ्रीट आहे आणि पिंटूचं हे षटक सुद्धा पुन्हा एकदा स्क्वेअर. फ्रीट कंटिन्यू राहील. फ्रीट कंटिन्यू असणार आहे. हो नॉन स्ट्राईक एंडला बॉल स्टंपला लावला आणि पिंटूनं कमबॅक केलं. थँक्यू डीजे. 33 धावा धावपलक्यावरती 5व्या षटकाचा खेळ आहे. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा कॉल आपण पाहतो. एका अतिरिक्त धाव्याने धावपलक्यावरती खेळ पुन्हा एकदा चेंज. हा बॉल यावेळेस मात्र थोडासा आतमध्ये टाकलेला चेंडू होता. या बॉलवरती धाव येत नाही. निर्धाव पद्धतीत हा चेंडू. 34 धावा धावपलक्यावरती येत. 34. हा बॉल यावेळेस पुन्हा नो बॉल. या षटकामध्ये परिस्थिती थोडीशी बदलली. बॅटिंग टीमला धावा मिळाल्या आणि हा एक फायटिंग टोटल आपण पाहतो पुढे मानला जाणार आहे. फ्रीट असणार आहे या चेंडूवरती पुढे. फ्रीटचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. ओव्हर थ्रो आपण बघितला होता मागे जाताना, मात्र ती रिस्क किंवा तो धोका पत्करला जात नाही. 36 धावा 4.4 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालाय आणि 36 धावा धावपलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. खेळ आपण बघाल अजूनही हा असा वळणावरती इथून पुढे सुद्धा काही होऊ शकतं. क्रिकेट अनिश्चितीने भरलेला खेळ म्हणून या खेळाची ओळख आहे आणि लोकप्रिय प्राप्त असणारा खेळ. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा कॉल आपण पाहतो पुढे. बॉल नो बॉल आणि चौकार आलाय. अडवलाय बॉल. बॉल रोखला तिकडे आणि 5 ओव्हरचा खेळ संपलाय. एक राहिलाय. एक चेंडू अजून राहिलाय. अजूनही एक राहणार आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 22 धावा पिंटूने खर्च केलेल्या आहेत. हा बॉल बॅटच्या आतली कड थोडीशी आपण पाहतो पुढे. षटक समाप्तीची घोषणा. 5 ओव्हर आता संपतील आणि 5 ओव्हर समाप्तीनंतर धावपलक्यावरती धावा 42 पूर्ण आहेत. 42 42 धावा धावपलक्यावरती. शेवटचे 6 चेंडू मॅच मध्ये आहेत. बेचाळीस धावा धावपलक्यावरती 5 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे. शेवटचे 6 चेंडू अजून आहेत. शेवटचे 6 चेंडू आपण बघाल आतमध्ये आणि डाव पुन्हा एकदा ऑन आहे. राईट हँड बॅटर्स रेडी. मॅच सुरू आहे. सूरजला बॉलिंग ट्रॅक वरती आणलेलं आहे जे शेवटचे 6 चेंडू टाकणार आहेत. डाऊन द ग्राउंड बॉल गेलाय सीमारे शाहू लांडून. फोर्टी ऑन बोर्ड. थँक्यू डीजे. 46 धावा धावपलक्यावरती. पहिल्याच बॉल वरती चौकार आलेला आहे आणि या बॉल वरती षटकार आलाय. बावन्न धावा धावपलक्यावरती आहेत.
याआधी आपण पाहतो षटक जे धावा सुरू करून गेलेलं आहे ते आता रोखायला कठीण जाणार आहे. वाईट बॉलचा कॉल आपण पाहाल पंचांकडून. एका अतिरिक्त धावेनं 53 धावा धावपलकीवरती पुढे खेळ. नो बॉलचा कॉल आपण पाहतो पुढे सांगण्यात आला. नो बॉलचा कॉल आहे. येणारा चेंडू आपण पाहाल पुढे फ्रीट घेऊन येईल. येणारा चेंडू पुढे फ्रीट साठी असणार आहे. 54 धावांचा आकडा धावपलकीवरती आहे. हा बॉल यावेळेस बॅक टू द बॉलर. षटकार. साठ धावा धावपलकीवरती आलेल्या आहेत. 60. शेवटच्या षटकामध्ये सुद्धा धावांची उधळण थांबलेली नाही. धाव घेण्यासाठीचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांनी ओयुटीचा कॉल दिलेला आहे. नो बॉल वरती धाव बाद आहेत. नो बॉल सांगितला होता त्यावरती धावबाद खेळाडू झालेले आहेत. 61 धावा धावपलकीवरती आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू आपण पाहतो आतापर्यंत या षटकामधले टाकून झालेले आहेत. 61 धावा धावपलकीवरती आहेत. 61. फ्रीटचा चेंडू होता पुढे. शेवटच्या षटकातला खेळ. पुन्हा एका सिंगलच्या मदतीनं 62 ऑन बोर्ड. 62 धावा धावपलकीवरती आहेत. 62 धावांचा आकडा. सूरज बॉलिंग मार्क वरती. हर कोई सूरज की तरह आसानी से नहीं चमकता, उसके लिए आपको सूरज की तरह तपना पड़ता है. पुन्हा धाव घेण्यासाठीची धाव आहे. त्रेसष्ट धावा धावपलकीवरती आहे. एक शेवटचा चेंडू आपण पाहतो मॅच मध्ये शिल्लक आहे. 63 धावांचा आकडा धावपलकीवरती. किती धावांचं टार्गेट मिळत आहे हे बघायचं आहे. आतापर्यंत 63 पूर्ण आहेत. एक चेंडू टाकायचा आहे सूरजला. तो पुन्हा अजून टाकावा लागेल. नो बॉलचा कॉल. धावबाद खेळाडू. नो बॉल दिलेला आहे पंचांनी. ऑल आउट झालाय टीम ऑल आउट झालेला आहे. म्हणजे इकडे मॅच थांबणार आहे आणि विजयासाठी आपण पाहतो टार्गेट टीम 66 धावांचं आहे. बॅटिंग टीमनं त्यांचा DRS वापरलाय रनआउट साठी आपण पाहतो तिकडे तो DRS वापरण्यात आलेला आहे. 66 धावांचं टार्गेट. तिसऱ्या पंचांचा डिसिजन सुद्धा येईल. आउट आहेत खेळाडू. प्लेयर बाद आहेत. 66 धावा टीम जिंकण्यासाठी टार्गेट. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंडाच्या या पवित्र असे जेजुरी नगरीत
कडेपठाराच्या अशा पायथ्याशी निसर्गमय वातावरणात आज हा जिमा प्रीमियर लीगचा फायनलचा सामना दरम्यानच्या काळात पहिल्या षटकातील पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईड पंचांनी वाईड घोषित केला आहे. संघाची धावसंख्या 1ने वाढवत आहे. दरम्यानच्या काळात दुसऱ्या चेंडूवर अजून एक धाव मिळत आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 2. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू विकी अश्विन आपल्या पहिल्या षटकातील पुढचा चेंडू अश्विनचा पुढचा चेंडू आणि यावर फलंदाज धाव झेलबाद होत आहे आणि अशा प्रकारे प्रिसिटेकला हा पहिलाच धक्का बसलेला आहे. संघाची धावसंख्या दोन धावावर प्रिसिटेकचा पहिला फलंदाज बाद होत आहे. प्रिसिटेकला जिंकण्यासाठी 66 धावांचं आव्हान आहे. थोडंसं मोठं असं आव्हान प्रिसिटेकला पार करायचं आहे आणि या दरम्यान या पूर्वीच्या सामन्यातील उत्कृष्ट असं ज्यांनी आपल्या स्वतःच्या हिमतीवर सामना खेचून आणला तो फलंदाज मैदानात येत आहे. पाहू आता तो आपली काही करामत करतोय. दरम्यानच्या काळात अश्विनचा पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू आणि त्यावर फलंदाज पूर्णपणे चकला आहे परंतु कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही. अशा प्रकारे पहिलं षटक चालू आहे आणि प्रिसिटेकची धावसंख्या 1-3. पुढचा चेंडू नुसताच तटून काढलेला आहे. त्यावर कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही आहे. पहिल्या षटकातील मला वाटतं बहुधा शेवटचा चेंडू असा अश्विनचा पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीचा चेंडू आणि यावर पण फलंदाज पूर्णपणे चकलेला आहे. फलंदाजाला कुठली धाव मिळत नाही. अशा प्रकारे अश्विनचं अतिशय चांगलं असं पहिलं षटक संपत आहे आणि त्या पहिल्या षटकानंतर प्रिसिटेकची धावसंख्या 1-2. अतिशय मोठं असं आव्हान प्रिसिटेकला पार करायचे आणि ट्रायडंटनी आपली चांगल्या प्रकारची सुरुवात म्हणता येईल अशी केली. एका षटकानंतर 2 धावा आणि 1 फलंदाज बाद. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरही कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय आणि त्यावर प्रिसिटेकला कुठची धाव न मिळण्यामुळे संघाची धावसंख्या स्थिर आहे 1-2. 66 धावांचं खूप मोठं असं आव्हान या फायनलमध्ये प्रिसिटेकला पार करायचे. पाहूया त्यांच्या उर्वरित फलंदाजी आव्हान कसं पेलतात. प्रिसिटेकने ट्रायडंटची या सामन्यावर थोडीशी पकड म्हणता येईल. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मारल्या तितक्याच उत्कृष्ट पद्धतीचं क्षेत्ररक्षण केले ना आपल्या संघासाठी. मला वाटतं 6 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे 6 धावा वाचले. पुढचा चेंडू परत एकदा फलंदाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने मारलेला आणि यावर 6 धावा मिळत आहेत. अशा प्रकारे संघाच्या धावसंख्येत 6ची भर होऊन संघाची धावसंख्या 8 होत आहे 1-8. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा फलंदाजाने नुसतं तटून काढलेला आहे. त्यावर कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही. संघाची धावसंख्या स्थिर आहे 1-8. पुढचा चेंडूने अतिशय सुंदर असा फटका त्यावर पुन्हा एकदा 6 धावा मिळत आहे. संघाची धावसंख्येत 6 वाढवून 14वर पोहोचते. प्रिसिटेकनी हळूहळू आपल्या संघाची धावसंख्या वाढवून या सामन्यात चुरस निर्माण केली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका आणि त्यावर 6 धावा मिळत आहेत. अशा प्रकारे दुसऱ्या षटकात प्रिसिटेकने चांगल्या प्रकारची वाटचाल सुरू केली. 2 षटकानंतर धावसंख्या 20 ना 1-20 आणि थँक्यू TJ. अ गेम इज ऑन. मजा येणार आहे या मॅच मध्ये कारण शेवटचे 24 चेंडूमध्ये 46 धावांची गरज आहे. 24 चेंडू 46 धावांचा प्रवास आपण बघतोय आतमध्ये शिल्लक आहे आणि
खेळ काही चेंडू काही क्षणाचा शिल्लक आहे. या दोन टीमने इथपर्यंत येण्यासाठी खूप मोठं अंतर चाललेलं आहे आणि आता इथून मागे रिकामे हाती जायचं नाही. नो बॉल. कारण इथपर्यंत येण्यासाठी जेवढं अंतर चाललेलं आहात ना, इथून मागे जाण्यासाठी सुद्धा तेवढंच अंतर चालायचं आहे. फक्त प्रश्न आहे तुम्ही माघारी जाताना पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी घेऊन जाता की दुसऱ्या क्रमांकाची. त्यामुळं दोन्ही टीमसाठी हा मोठा प्रश्न आहे, सवाल मोठा आहे. 23 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 45 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. 23 चेंडूमध्ये 45 धावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जोपर्यंत विकास आठवले मैदानावरती आहे तोपर्यंत या मॅच मध्ये तो कमाल करू शकतो. वाईट बॉल. आतापर्यंत एकही धाव विकास आठवलेने घेतली नाही. एकही धाव त्याच्याकडे नाहीये. त्याने अजून स्वतःचं वैयक्तिक खातं ओपन केलं नाही. हा 7वा चेंडू विकास आठवले खेळलाय. मात्र तुम्ही बघा आता त्याला तिकडे एक्सलेटर वरती पाय ठेवणं गरजेचं आहे. नो बॉल. ओके. आणि ठेवलाय पाय. पहिला उडवलाय. षटकार. सात धावा धावपलकीवरती आपण पुढे बघाल. 29 धावा. डीजे थांबा. 29 धावा धावपलकीवरती आहेत. 29 धावा धावपलकीवरती. 22 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 37 धावा. 22 चेंडू मध्ये 37 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. फ्रीट येणाऱ्या चेंडूवरती आहे. फ्रीट असणार आहे. फ्रीट. विकास आठवड्यानं वेळ का घेतलाय हे त्यानं आता दाखवून द्यायला सुरुवात केलेली आहे. पेशेंस इज ऑल्सो फॉर्म ऑफ एक्शन. आपका धीर ही आपकी ताकत है. आपका धीर ही आपकी ताकत है. आणि तुम्ही बघाल त्या खेळाडूंना आता आक्रमण करायला सुरुवात केलेली आहे. 21 चेंडू मध्ये 31 धावांची मॅच. शेवटचे 21 चेंडू आहेत. हो यावेळेस हा चेंडू त्याला खेळायचा नव्हता. शेवटच्या क्षणी तो बॉल त्याच्या शरीरावरती जाऊन आदळला. शेवटचे काही चेंडू आपण पाहतो मैदानावरती आहेत. हा बॉल पुन्हा एकदा बॅटनं चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. 30 धावा अजून विजयासाठी बनवायचे. 30 धाव्यांची मॅच आहे. खेळ अजूनही भरपूर शिल्लक. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. षटक समाप्तीची घोषणा आपण पाहतो पुढे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक राहणार आहे आणि 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 30 धावा. 18 चेंडू मध्ये 30 धाव्यांची आवश्यकता मॅच मध्ये येऊन थांबलेली आहे. 31 बनवायची टीम. 18 चेंडू मध्ये 31 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 चेंडू मध्ये 31 धाव्यांचा खेळ. पुन्हा एकदा डाव आपण पाहतो मॅच मध्ये जवळ येऊन थांबलाय. क्लोज एन्काउंटर आहे. हा क्लोज एन्काउंटर आहे. हो बॅट हातातून निसटली. बॅट हातातून निसटली. लढाई विचारांची. लढण्याचा इतिहास दोघांचाही मोठा राहिलाय. लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही आणि जोपर्यंत मैदानात उभा मी जिंकणं नियतीला शक्य नाही. दोघांनी ते ताकद सामर्थ्याच्या लढाया खेळलेल्या आहेत. आता काही अंतर शिल्लक आहे. टीम सामर्थ्य या हातात. स्वप्न डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चल. विजय तुझाच होईल. त्यावेळेस मात्र मागे वळून बघू नकोस. हे जग सुंदर आहे. फक्त तू खचू नकोस. मोठं युद्ध आहे हे. मोठं युद्ध मैदानावरती पेटलेलं आहे. हो 4 आलेत. 4 आल्या. 4 आलेत म्हणजे मॅच बदलली आहे पुन्हा एक. चौदा चेंडू आणि बनवायच्या त्या 27 धावा. 14 चेंडू 27 मॅच. 13 चेंडू 27 वरती. 13 चेंडू आणि बनवायच्या त्या 27 धावा. तुंबळ युद्ध बघाल या दोन टीम मध्ये. 13-27 ची मॅच आहे. विकास आठवलेने धाव घ्यायची नाही. नकार देऊन टाकला. 12 चेंडूंचा खेळ आता डावात आहे आणि 12 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 27 धावा. अ गुड मॅच. थ्रिल सस्पेन्स क्रिएट करणारा हा खेळ आहे. एका साईडला तुम्ही बघा इस्रायल, युक्रेन आणि अमेरिकेचं सुद्धा युद्ध चालू आहे आणि त्या युद्धाचे परिणाम आता महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि जर ते युद्ध नाही थांबलं तर त्याचा मोठा भयंकर परिणाम होणार आहे.
विकास आठवणे 11-27 11 चेंडू 27 युद्ध पेटलाय पुन्हा 11-27 वरती हा खेळ आहे. हा बॉल डाऊन द ग्राउंड 10 चेंडू 27 10 चेंडू 27 बेस्ट वर्सेस बेस्ट दोन मोठ्या खेळाडूंची टक्कर आहे. नो बॉल मात्र फक्त एकच धाव नो बॉलचे. वेल स्टॉप चांगलं कलेक्शन तिकडे बघायला मिळालंय आणि फ्रीट येणाऱ्या चेंडूवरती पुढे असणार आहे. फ्रीटचा चेंडू होता धाव इकडेही आली नाही. 9 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्या त्या 26 धावा. 9 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. 9-26 ची आपण पाहतो या ठिकाणी आवश्यकता खेळ. बॉल यावेळेस पुन्हा एकदा चांगलं कलेक्शन. 8 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 26 8 चेंडू मध्ये 26 धावा. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत विकास तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत कारण पुढे मॅच कशी राहील. 7-26 7 चेंडू 26 धावांची मॅच आहे. खूप लांबून ओढत आणला. पहिल्या 4 ओव्हर मध्ये फक्त 20 धावा होत्या TIPL वॉरियर्स कडे. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये त्यांनी किती धावा गोळा केल्या तुम्ही बघितलंय. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 26 धावा. एकच धाव अश्विनने दिली. ती नो बॉलची होती. 6 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्यात त्या 26. युद्धाचा परिणाम तुम्ही बघा. जर अमेरिका युक्रेन आणि इस्रायलचं जर युद्ध थांबलं नाही तर त्याचा सुद्धा मोठा भयंकर परिणाम होणार आहे. आणि असं म्हटलं जातं की हे जगातलं सगळ्यात जागतिक 3रं मोठं महायुद्ध होईल. आणि जर त्या युद्धात अणुबॉम्ब पडला आतापर्यंत 5 राष्ट्रांकडे अणुबॉम्ब आहे. त्या दिवशी आम्ही रेडिओवरती कार्यक्रम केला आणि एखादं राष्ट्र म्हणणार नाही की तुम्ही आम्हाला मारताय मग आम्ही मरतो. जर अणुबॉम्ब पडला तर काही सेकंदात 15 कोटी माणसं मरतील. 6 चेंडू 26 धावांची मॅच. अनस्टॉपेबल अनबिटेबल. आतापर्यंत पराभव न मान्य करणारी टीम पुन्हा एकदा एक चांगल्या पोझिशन मध्ये येऊन थांबलेली आहे. नो बॉल 6 चेंडू मध्ये बनवायच्यात 25. फ्रीट येणाऱ्या चेंडूवरती असणार आहे. 6 चेंडू मध्ये बनवायच्यात त्या 25 धावा. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देतो. सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात. फ्रीट वरती अपील केलंय कशासाठी हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. 5 चेंडू मध्ये 25 धावांची गरज आहे मॅच मध्ये. हा बॉल यावेळेस समोर नाही धाव येत आहे. 4 चेंडू 25 धावा. 4 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. 4 चेंडू 25 धावा. अजून सुद्धा विजयाची गॅरंटी नाही. 5 बॉल आहेत. बॉल किती 4 रन आलेत. 4 चेंडू आणि बनवायच्या किती मग आता 21. 4 रन. 4 चेंडू मध्ये राहिलं किती 4 चेंडू 21. 4 चेंडू मध्ये 21 धावा. पुन्हा एकदा स्कोर बोर्ड अपडेट केलेला आहे आणि 4 चेंडू मध्ये आता 21 धावांची आवश्यकता मॅच मध्ये पुढे येऊन उभी राहिली. 4 चेंडू मध्ये 21 धावा. खेळ मैदानात पुन्हा उभा. निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात पुन्हा एकदा 21 धावा. 3 चेंडू मध्ये 21 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. 3 चेंडू मध्ये 21 धावांचा खेळ. नो बॉल. 3 चेंडू आणि बनवायच्या त्या 20 धावा. फ्रीट आहे. येणाऱ्या चेंडूवरती फ्रीट आहे. 3 चेंडूवरती बनवायच्या त्या 20 धावा. अजूनही विजयाची शाश्वती नाहीये, गॅरंटी नाहीये.
जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल लागणार नाही. नो बॉल, नो बॉल आणि नो बॉल वरती धावा किती आहेत पंच? षटकार. 3 चेंडू मध्ये बनवायच्या 13. 3 चेंडू 13 धावा. कशीचीच गॅरंटी नाहीये. तुम्ही बघा 3 चेंडू मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता आहे. सामना काय होता आणि काय झालाय? तीन चेंडू मध्ये 13 धाव्यांची मॅच येऊन थांबलेली आहे. 3 चेंडू 13 धावा. माइंड इज वेपन अँड वेपन इज ऑलवेज लोडेड अँड नाउ माय सायलेन्स इज स्पोक. जस्ट वेट अँड वॉच. जस्ट वेट अँड वॉच. ओ षटकार. षटकार आलाय. 2 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 7. 2 चेंडू 7 धाव्यांची मॅच आहे. 2 चेंडू 7 ची मॅच आहे. हृदयाचा ठोका पुन्हा एकदा उत्कंठा शिगेला पोहोचवणारी मॅच. 2 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्या त्या 7 धावा. क्या होगी इस मॅच की कहानी? हो 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 हो, यावेळेस निर्धाव टाकलाय. 1 चेंडू मध्ये 7. 1 चेंडू 7. षटकार आला तर सामना टाय. सामना टाय होईल. 1 बॉल 7 ची मॅच आहे. 1 चेंडू मध्ये 7 धावांचा खेळ आपण पाहतो मैदानावरती राहिलाय. मैच की कहानी अभी भी बाकी है. बीत गया वो दौर अब लौट कर ना आएगा. इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा. घर फूंक दिया हमने, अब सिर्फ राख उठानी है. और जिंदगी कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. मॅच फिनिश. आणि DRS घेतलाय विकास आठवलेने एकदा. थँक्यू डीजे, थँक्यू. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. या वर्षीचा चॅम्पियन आपल्याला मिळालेला आहे